हाँ नोट्स कोणाला, उदाहरण नंबर 22। अबे लवकर आहे ना। हाँ हाँ उदाहरण नंबर 22। शीला ओळखीची आहे काय? हाँ ओळखीची आहे शीला व मुन्नी, अरे बापरे दोघे ओळखीचे आहे। समप्रमाणात नफा तोटा विभागणाऱ्या भागीदार आहे त्यांचे 31 मार्च 2012 रोजीचे 33 पत्रक खालीलप्रमाणे, खाली 33 पत्रक दिलं आहे। प्रारंभ स्कंद आहे, खरेदी आहे, वेतन, अधिकार शुल्क, व्यापार व्यय, जाहिरात, मजुरी व वेतन, हस्तस्रोत, ऋणको म्हणजेच ग्राहक, बुडीत कर्ज, 10% गुंतवणूक, त्याच्यावर तारीख पण आहे, टक्के आहे आणि तारीखही आहे, म्हणजे 2 कार्यक्रम आहे। खंडाने घेतलेली मालमत्ता म्हणजे तेच पट्ट्यावर घेतलेली संपत्ती, खंडाने म्हणजेच पट्ट्यावर, भाड्याने लोक शेती करतात भाड्यानं, माहिती आहे तुम्हाला? त्याला आपण लागवडीनं म्हणतो, लागवण नाही म्हणत त्याला, लागवडीनं। कशानं? लागवण म्हणता तुम्ही, लागवण लागवण तुम्ही नाही, लोक म्हणतात लागवण म्हणते ना, लागवण म्हणते किंवा लागवडीनं म्हणजे लागवड करतात ना शेतामध्ये, म्हणजे कपाशी किंवा सोयाबीन लागवड करतात ना, तर त्याला लागवडीनं म्हणतात। म्हणजे त्याला आपण लागवण किंवा लागवडी किंवा त्याला आपण पट्ट्यावर, खंडाने, भाड्याने, भाडं घेतो ना त्याचं। म्हणजे आपली शेती जर आपण दुसऱ्याला वाहायला दिली, की बा तू कर बा शेती, कर तू शेती आमची, पण त्याचे पैसे घेतो आपण, त्याला आपण काय म्हणतो? पट्ट्यावर दिलेली माल, आपण देतो त्याचे पैसे मिळते आपल्याला, तो घेते म्हणजे त्याच्यासाठी ते संपत्ती झाली ना, मग आपण घेतली आहे। खंडाने घेतली आपण मालमत्ता, पट्ट्यावर मालमत्ता घेतली, भाड्याने घेतली। उपस्कर, कार्यालय भाडे, संयंत्र, स्वामित्व अधिकार, सूट, आहारण खाते शीला, आहारण खाते मुन्नी, जमाला बा, भांडवल खाते शीला मुन्नी, धनको, विक्री, बुडीत कर्ज निधी, खरेदी परत, बुडीत कर्ज निधी आहे जमाला, म्हणजे जुना बुडीत कर्ज निधी आहे, खरेदी परत आहे, अपहार आहे, भविष्य निधी, विकास निधी, 10% बँकेचे कर्ज। त्याच्यानंतर समायोजना टिकमार्क करून घेऊ, लक्ष द्या। वर्षाच्या शेवटी काय म्हणते? मालाचे परिव्यय ₹25,000 आणि विपणी मूल्य 30,000, तर हे टिकमार्क करायची गरज नाही। एका ग्राहकाकडून ₹2,500 वसूल होत नसल्यामुळे ती रक्कम योग्यरित्या समायोजित करा। ग्राहक म्हणजे कोण? ऋणको। ऋणकोकडून वसूल होत नाही म्हणजे काय? बुडीत कर्ज। ऋणकोवर टिकमार्क करा आणि त्याच्याच खाली बुडीत कर्ज आहे त्याच्यावर पण करा। चला पुढं। घसारा आकारा, खंडाने घेतलेली मालमत्ता 5%, स्वामित्व अधिकार 10%। खंडाने घेतलेली मालमत्तावर टिकमार्क करा आणि स्वामित्व अधिकारवर पण करा टिकमार्क। पुढे जाऊ। विविध धनकोपैकी 2,000 देयता राहणार नाही म्हणून ती रक्कम योग्यरित्या समायोजित करा। विविध धनकोपैकी, विविध धनकोवर टिकमार्क करा। धनको जमाला आहे, दिसलं का धनको? त्याच्यानंतर पहा, विमा नसलेल्या 2,000च्या वस्तू चोरीला गेल्या, ते टिकमार्क करायची गरज नाही, चोरी बिरी राहत नाही। पुढे जाऊ। भागीदारांच्या भांडवलावर 5% व आहारणावर 10% व्याज आकारा। भांडवलावरही व्याज आहे शीला मुन्नी जमाला, आणि आहारणी आहे नावेला, दिसते आहारणे नावेला, त्याच्यावरही व्याज आहे। आहारणावरही व्याज आहे, भांडवलावरही व्याज आहे। तयार करू आपण उदाहरण नंबर 22। भागीदारी संस्थेच्या पुस्तकात नंबर 1 व्यापार खाते, दिनांक 31 मार्च 2012 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम डावी नावे उजवी जमा। नंबर 2 नफा तोटा खाते, दिनांक 31 मार्च 2012 रोजी संपणाऱ्या वर्षाकरिता विवरण रक्कम डावी नावे उजवी जमा। ताळेबंद 31 मार्च 2012 रोजीचा देयता रक्कम, संपत्ती रक्कम, इथं नावे जमा लिहायचं नाही। पुढे जाऊ। याच्यामध्ये प्रिपरेशन करतो आपण। प्रिपरेशन काय करतो? व्यापार खात्याच्या नावेला पहिलं पद लिहितो, प्रारंभ स्कंद, नंतर
खरेदी वजा खरेदी परत, जमाला लिहितो विक्री वजा विक्री परत, नफा तोटा खात्यात काही लिहित नाही आपण, ताळेबंदाच्या देयताला लिहितो फॉर्म्युले, कोणाचे फॉर्म्युले? शिलाचे, शिलाचे भांडवल, शिलाचे भांडवल प्लस व्याज, म्हणजे शिलाच्या भांडवलावर व्याज आहे, 2 लाईन जागा मायनस उचल, म्हणजेच काय? आहारण. आता आहारांवर पण समावेश नाही. हॅलो, आहारांवर पण, तर त्याच्या खाली ब्रॅकेट करायचं, हे असं ब्रॅकेट करायचं, हां हे ब्रॅकेट, ठीक आहे, म्हणजे ह्याच्यात लिहायचं ते ब्रॅकेटमध्ये. मुन्नीचे भांडवल, मुन्नीचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस आहारण, आहारांवर पण समावेश नाही का नाही, पण हे मायनस होते, इथं ब्रॅकेट करायचं खाली. काय करायचं? ब्रॅकेट करायचं. त्याच्यावर व्याज आहे ना आहारणावर, म्हणून आहारणावर व्याज आहे म्हणून आहारांच्या खाली काय केला? ब्रॅकेट केला. ब्रॅकेटमध्ये लिहिणार मी, कारण त्याच्यावर व्याज प्लस करायचं त्याच्यात. पुढे जाऊ. आता 23 पत्रकातले कुठचे पद लिहू आपण? नावेचे. इथपर्यंत कळायचं नाही का? आखणी केली, व्यापार खात्याच्या नावे लिहिलं प्रारंभ स्कंद, खरेदी वजा खरेदी परत, जमाला लिहिलं विक्री वजा विक्री परत, हे पहिलेच लिहून ठेवलं आपण. ताळेबंदाच्या देयताला पहिल्या भागीदाराचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस आहारण. जर आहारांवरही समावेश न असेल तर खाली ब्रॅकेट करायचं. त्याच्यानंतर मुन्नीचे भांडवल प्लस व्याज 2 लाईन जागा मायनस उचल किंवा आहारण. आहारणवरही समावेश न असेल तर ब्रॅकेट करायचं, जागा नाही सोडायची. कळलं ना? पुढे जाऊ. 23 पत्रकातले पहिले नावेचे पद लिहू. नावेचे पद कुठे जाते? नावे नावे संपत्ती. काही पद अपवाद आहे. बुडीत कर्ज निधी, खरेदी परत, विक्री परत आणि आहारण हे फक्त उलट्या साईडला जाते, मायनस होते. नाही तर बाकीचे सगळे नावेचे पद नावे नावे संपत्तीला जाते. जमाचे पद जमा जमा देयताला. नावेचे पद पाहू. हे पद आपल्याला सरळ सरळ पाठ करायचे. पहिलं पद आहे प्रारंभ स्कंद. प्रारंभ स्कंद नेहमी व्यापार खात्याच्या नावेला जाते. लिहिलंच आहे. रक्कम लिहून घेऊ 15,000. याच्यामध्ये काही प्लस मायनस होत नाही. प्रारंभ स्कंदमध्ये काही प्लस मायनस होत नाही. 15,000 लिहून टाकू. चला पुढे. खरेदी. खरेदी सुद्धा व्यापार खात्याच्या नावेला लिहिलंच आहे, पण खरेदीमधून खरेदी परत काय होते? मायनस. म्हणून खरेदीची रक्कम आतमध्ये लिहायची. त्याच्यानंतर आहे वेतन. वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला 2 लाईन सोडून लिहायचं. वेतन किती आहे? वेतन 6,000. वेतनवर काही समायोजन नाही आहे. त्याच्यानंतर अधिकार शुल्क. अधिकार शुल्क व्यापार खात्याच्या नावेला. अधिकार हे पाठ करा लागते. अधिकार शुल्क व्यापार खात्याच्या नावेला किती? 2,000. नेहमी व्यापार खात्याच्या नावेलाच जाईल ते. ते कधी तुम्हाला मी अधिकार शुल्क व्यापार खात्यातच सांगन, नफा तोटा खात्यात सांगणार का? नाही. ते नेहमी अधिकार शुल्क कुठे जाईल? व्यापार. अधिकार शुल्क आला की तो नेहमी कुठे जाते? व्यापार खात्याच्या नावेला. पुढे जा. व्यापार व्यय. व्यापार व्यय दिसला की व्यापार व्ययाचा सोबती शोधायचा. व्यापार व्यय दिसला जसे तुम्ही तुमचे सोबती आहे त्याच्याशिवाय तुम्ही राहत नाही. राहता काय? असं नको बे. सोबतीशिवाय तुम्ही राहता काय? नाही. जर सोबती राहिले तर मग तुमचा लय आतंक राहते, आणि जर सोबती नाही राहिले तर शेपटी दाबून बसता तुम्ही. का बरं? मग तुम्ही किडा वय करत नाही तुमचा. सोबती नाही राहिले तर किडा दाबून बसते, किडा वय करत नाही. सोबती असले का किडा जास्त वय करते, कारण सगळे मिळून करते ना जे काही करते ते. आहे ना? तुम्ही असे का नाही आहे का? माझ्यासारखे शांत निर्मळ मनाचे आहे तुम्ही? हा, शांत सोबर छान आहे तुम्ही माझ्यासारखे? आहे काय? तुम्हाला वाटते काय मी शांत आहे म्हणून? नाही, तो गुणच नाही आपला. कसा आहे आपण? निर्मळ आहे. कसा आहे? कपटी. व्यापार व्यय दिसला की व्यापार व्ययाचा सोबती शोधायचा.
व्यापार वेचा सोबती कोण आहे? सामान्य वे. जसे आपल्या मित्राचे नाव लक्षात ठेवतो तसे याच्या सोबत्याचे नाव आपल्याला लक्षात ठेवावं लागते, कारण उदाहरण सोडावं लागते आपल्याला. 12 मार्काचं उदाहरण येते पेपरमध्ये, समजलं काय? हां, उदाहरण जर जुळलं तर 12 पैकी 12 भेटते, आणि उदाहरण जर जुळलं नाही तर 12 पैकी 5-6 भेटते. आणि जर भांडण करून आला असन जो पेपर तपासून राहिला तर 0ही देऊ शकते. त्याच्या बायकोनं जर आतंक केला असेल त्याच्यासोबत, कुस्त्या पाहिल्या ना तुम्ही डेपतल्या? हां, मस्त मजा येते. मी तर सांगितलं तुम्हाला, आमच्या वेळेस तर आम्ही 11 जाऊ कुस्त्या खेळायला. तुम्ही खेळत नाही, तुम्ही इथं डेपत खेळता. हां हां, 11 जायचं. मस्त माती असते का नाही, जिथं माती आहे, मस्त धूळ आहे, मस्त खेळायचं, पुरे कपडे खराब करून टाकायचे, आणि घरी गेल्यावरही मार खायचा. पण घरचे समजदार असन तर मारणार नाही. चला पोरगा चांगला आहे, काहीतरी खेळून राहिला, नाही क्रिकेट कबड्डी कुस्त्या तरी खेळून राहिला आहे की नाही, है ना? खेळत जा, मस्त कुस्त्या खेळायच्या. मला पण बोलवायचं, मी पण येतो पाहायला. व्यापार वे जर दिसला, भांडणं करायची नाही बे, नाही तर खरंच मारायला का एकमेकाले. नाव सांगा माझं, कोणं सांगितलं तर सरनं सांगितलं. हां, तुमचे बाबाजी कुठं? पोलीस स्टेशनमध्ये. नाव कोणाचं? कुस्त्या खेळाल तुम्ही, नाव माझं. हां, असं करा काय? हां हां, व्यापार वे दिसला की सोबती शोधायचा. व्यापार वेचा सोबती आहे ज्याला माहित नाही डुकरेले ते समजून घ्या काय म्हणणं आहे. सामान्य वे, विविध वे, किरकोळ वे एकच नाव आहे. एकाच व्यक्तीचे 3 नाव आहे. कोणते? सामान्य वे, विविध वे, किरकोळ वे. एकाच खर्चाचे 3 नाव, सामान्य वे, विविध वे, किरकोळ वे. मग व्यापार वे आहे याच्यात, शोधा मग सोबती. खर्च असल्यामुळं नावेलाच असणार आहे, तर जमाला शोधायची काही गरज आहे का? नावेलेच शोधा. सामान्य वे, विविध वे, किरकोळ वे आहे काय पहा? नाही आहे. मग व्यापार वे एकटा आहे. व्यापार वे जर एकटाच आहे तर तो सामान्य वे असते, तो लिहायचा नफा तोटा खात्याच्या नावेला. किती आहे व्यापार वे? जर सामान्य वे असता याच्यात अजून, तर आपण काय केलं असतं? व्यापार वे व्यापार खात्यात लिहिला असता, सामान्य वे नफा तोटा खात्यात लिहिला असता. कळलं काय? कळलं काय का तुला? काय सांगितलं? व्यापार वे दिसला की सोबती शोधायचा. व्यापार वेचा सोबती कोण आहे? सामान्य वे आहे काय उदाहरणात? मग व्यापार वे एकटाच आहे. व्यापार वे जर एकटा असन तर तो लिहायचा नफा तोटा खात्याच्या एकटा असन. आणि जर व्यापार वेचा सोबती असन तर व्यापार वे लिहायचा व्यापार खात्याच्या नावेला, आणि सामान्य वे लिहायचा नफा तोटा खात्याच्या नावेला. कळलं काय? मेरे ढोल ना सुन. मन भटकून राहिला का तुमचं? नाही ना? भूलभुलैया पाहिला का तुम्ही? हा, नाही पाहिला? नवीन आलाय 3. लक्ष द्या इकडे, हे बरोबर समजते. व्यापार वे नावाचं पद जर उदाहरणात एकटा आलं, सोबत्याच्या सोबती नाही आला त्याचा, व्यापार वेचा सोबती, तर व्यापार वे नफा तोटा खात्यात लिहायचं. जर व्यापार वे आला पण त्याचा सोबती उदाहरणात आहे, एकाच उदाहरणात दोघंही आहे, एकाच उदाहरणात दोघंही आहे, व्यापार वेही आहे सामान्य वेही आहे, तर व्यापार वे लिहायचा व्यापार खात्यात, सामान्य वे लिहायचा नफा तोटा खात्यात, दोघंही असन तर. आणि व्यापार वे जर एकटाच असन, सोबती नाही आला त्याचा, तर व्यापार वे लिहायचा नफा तोटा खात्यात. कळलं काय? अरे जावरकर, कळलं का तुला? हा, उभा राह.
काय समजलं नाही? हा, काय सांगितलं मी? व्यापार व्ययचे सोबती कोण आहे? हा हा हा, आठवू द्या. हा, आठवा. व्यापार व्ययचे सोबती विचारले मी. व्यापार व्यय सोबती व्यापार व्यय सांगता काय बे? हा, आठवण नाही राहिले. कसे आठवण? हा हा, कसे आठवण? हा हा, आताच्या आता आठवण नाही राहिले. कमीत कमी 15 वेळा नावं घेतले मी. तू सांग रे. हा, काय म्हण? तंबाखू खाल्ला का बे? हा, काय म्हणते? हा, हो, त्याच्याकडे काय पाहता, माझ्याकडे पाय ना. त्याच्यापेक्षा सुंदर आहे मी. हा हा हा, कसं? हा, सांग ना. त्या मित्रांनी सांगला टकल्यानं तुला आता. हा, तो त्या वर्षावर आहे. तो त्या वर्षावर आहे काय? दोघं एकमेकाच्या वर्षावर आहे तुम्ही? बर, स्वतःच्या वर्षावर आहे का तुम्ही? बरं, सांग ना मग. मग आलं कुठून तुला? आठवलं कुठून आता हे? हा, सामान्य वे. हा, बोलला अजून आहे ना. शॉर्ट टर्म मेमरी लॉस आहे का तू? शॉर्ट टाइम मेमरी लॉस, गजनी. हा, सामान्य वे. हा, किरकोळ वे. हा, सामान्य वे, विविध वे, किरकोळ वे. सामान्य वे, विविध वे. हा सोबती आहे व्यापार व्ययचा. मग जर व्यापार व्यय एकटा आला तर नफा तोटा खात्याच्या नावे लिहायचा. लिहिला, पण सोबती नाही आहे म्हणून एकटा इथं लिहिला. बसा ना बे खाली. आता याचा जर सोबती आला व्यापार व्ययचा, सामान्य व्यय उदाहरणार्थ एकाच, दोघे आले एका उदाहरणात, तर व्यापार व्यय लिहायचा व्यापार खात्याच्या नावेला, सामान्य व्यय लिहायचा नफा तोटा खात्याच्या नावेला. कळलं काय? पुढे जाऊया. कुठं होता आपण? जाहिरात. जाहिरात लिहायची नफा तोटा खात्याच्या, जाहिरात नफा तोटा खात्याच्या नावेला. किती आहे जाहिरात? 5200. पुढे जाऊ. मजुरी व वेतन. मजुरी व वेतन आहे 10400. आता पहा, लक्ष द्या. मजुरी जाते व्यापार खात्याच्या नावेला. हो, मजुरी जाते व्यापार खात्याच्या नावेला आणि वेतन जाते नफा तोटा खात्याला. पण हे एकत्र आहे, रक्कम वेगळी वेगळी आहे का? मजुरी व वेतन एकत्र आहे. मग पहिले नाव काय आहे? मजुरी, म्हणून ते लिहायचं व्यापार खात्याच्या. मजुरी व किती आहे ते? 10,000. पुढे जाऊ. हस्तस्थ रोख काय आहे? हस्तस्थ रोख म्हणजे काय? आपल्या जवळ असलेली रोख. हस्तस्थ रोख म्हणजे व्यवसायाच्या गल्ल्यात असलेली रोख रक्कम. ऋणको काय आहे? संपत्ती. ऋणकोवर समाज नाही. किती आहे ऋणको? आतमध्ये लिहून टाकू. काहून आतमध्ये? पुढे जाऊ. बुडीत कर्ज कुठे आहे? नावेला. नफा तोटा खात्याच्या बुडीत कर्ज, याच्यावर समावेश नाही. किती आहे बुडीत कर्ज? ठीक आहे. बुडीत कर्ज मध्ये प्लस होते. नवीन बुडीत कर्ज अजून प्लस नवीन बुडीत कर्ज निधी मायनस जुना बुडीत कर्ज निधी. बुकनी, बुक
म्हणजे बुडीत कर्ज, बुकनी म्हणजे बुकनी बुडीत कर्ज निधी नवीन. हे पहा बुडीत कर्ज हे नावेचं, हे 23 पत्रकातलं कुठचं नावेचं, हे बुडीत कर्ज पहिलं. दुसरं जे नवीन नवीन आहे ना दोन, हे नवीन नवीन जे दोन आहे ना हे समायोजनेमध्ये असते बुडीत कर्ज. आणि हा जो जुना असते ना जुना बुडीत कर्ज निधी हा उलट्या साईडला इकडे जमाला राहते. हे पहा जमाला आहे बुडीत कर्ज निधी, ते नंतर लिहू जेव्हा येईन तेव्हा, पण आपण पहिलेच लिहून ठेवलं आहे सगळं. पुढे जाऊया. 10% गुंतवणूक. गुंतवणूक काय? संपत्ती. 10% गुंतवणूक. त्याच्यावर तारीख आहे म्हटलं 1 ऑक्टोबर 2011. रक्कम आहे त्याची 16,000. आतमध्ये लिहायची आपल्याला. आणि याच्यावर टक्के असल्यामुळं याच्यात काय प्लस करावं लागते? व्याज. अबे कोणत्याही पदावर टक्के असले तर त्याच्यावर काय असते? व्याज असते. तर आता गुंतवणूकवर 10% आहे म्हणजे 10% काय आहे? त्याच्यावर व्याज आहे. कोणत्याही पदावर जर टक्के असले तर समजून जायचं की त्याच्यामध्ये व्याज आहे. मग 10% आहे याच्यावर, 10% गुंतवणूक आहे म्हणजे 10% याच्यावर काय आहे? व्याज आहे. पण इथं तारीखही आहे. बरोबर आहे. मग मला सांगा पहिले आपण काढू 16,000च्या 10%. 16,000च्या 10% 1600. कोणत्याही संख्येच्या 10% काढायचे असन एक शून्य कमी करायचं म्हणजे की झाले 1600. 1600 म्हणजे 10% झाले. ऐका आता 10% झाले 1600, हे झाले 12 महिन्याचे. किती महिन्याचे? 1600 10% मी डायरेक्ट प्लस केले असते. गुंतवणूक काय? संपत्ती. संपत्ती काय झाली? वाढली. संपत्ती वाढली तर काय होते? फायदा. फायदा नफा तोटा खात्याच्या जमाला. गुंतवणुकीवर व्याज लिहिलं असतं जर इथं तारीख नसती तर. पण मी इथं काय केलं? 16,000च्या 10% 1600 तर काढले, पण मी इथं 12 महिने लिहिले. काऊन? तारीख आहे 1 ऑक्टोबर 11. वर्ष कधी संपलं? 31 मार्च 2012. मोजा महिने. ऑक्टोबर 11, नोव्हेंबर 11, डिसेंबर 11, जानेवारी 12, फेब्रुवारी 12, मार्च 12. किती महिने झाले? 6 महिने. मला सांगा 12 महिन्याची किती? 1600. तर 6 महिन्याची किती होईल? 1600च्या अर्धे 800. 12च्या महिन्याच्या अर्धे 6 महिने होते ना, मग 1600च्या अर्धे 800 म्हणजे 800 रुपये काय आहे याच्यावर? व्याज आहे. कळलं काय व्याज कसं काढलं? तर पहिले आपण काय केलं? 16,000च्या 10% काढले 1600, पण ते झाले 12 महिन्याचे. तर तारीख असल्यामुळे 6 महिने, 6 महिन्याचे त्याच्या अर्धे म्हणजे 800. 16,000 प्लस 800, 16,800. मला सांगा गुंतवणूक काय? संपत्ती वाढली का कमी झाली? वाढली. संपत्ती वाढली. संपत्ती जर वाढली तर फायदा होते की नुकसान? फायदा. फायदा नफा तोटा खात्याचे कुठल्याचा? गुंतवणुकीवर व्याज. किती रुपये? गुंतवणुकीवर व्याज 800. पुढे जाऊ. खंडाने घेतलेली मालमत्ता. कोणती मालमत्ता? खंडाने घेतलेली मालमत्ता संपत्ती. म्हणजे पट्ट्यावर घेतलेला परिसर सारखंच. 30,000. आतमध्ये काऊन लिहिलं? पुढे जाऊया. उपस्कर संपत्ती. उपस्करवर समाज नाही का? नाही आहे. रक्कम आहे 10,000. त्याच्यानंतर आहे कार्यालय भाडे. कार्यालय भाडे नफा तोटा खात्याच्या नावेला. कार्यालय भाडे किती आहे? कार्यालय भाडे 3,400. संयंत्र संपत्ती. संयंत्र किती येते? 24,000. समायोजना नाही आहे. स्वामित्व अधिकार. स्वामित्व अधिकार काय? संपत्ती. एकास्वाधिकार होते. स्वामित्व अधिकार म्हणजे एकास्वाधिकार. समाज नाही आतमध्ये लिहिलं. सूट.
सूट कुठे आहे? नावेला आहे. नफा तोटा खात्याच्या नावेला. अपार कसर सूट नफा तोटा खात्याच्या नावेला 1600. आहारण शिला हे आहारण आहे बघ. शिलाच्या भांडवलमधून मायनस शिलाच्या आहारण, पण आहारांवर समाज नाही म्हणून ब्रॅकेटमध्ये लिहायचे 4000. आणि मुन्नीचे किती? 3000 हे ब्रॅकेटमध्ये. जर याच्यावर समायोजन नसती तर मी इथे लिहिले असते डायरेक्ट, पण याच्यावर समायोजन आहे ना आहारांवर म्हणून खाली लिहिले ब्रॅकेटमध्ये. नाही तर आपण इथं लिहितो डायरेक्ट आहारांच्या समोर. इथं काऊन नाही लिहिले? कारण याच्यावर समायोजन खाली लिहिले ब्रॅकेटमध्ये. चला पुढं. भांडवल खाते शिला देयता. शिलाचे भांडवल आहे 60,000, मुन्नीचे आहे 40,000. पुढे जाऊया. धनको देयता. धनकोवर समायोजन आहे का? आहे. 30,000 आतमध्ये लिहू, समायोजनेसाठी जागा. पुढे जाऊ. विक्री व्यापार खात्याच्या जमाला 1,40,000. बुडीत कर्ज निधी जमाला आहे तर ते लिहायचा नफा तोटा खात्याच्या नावेला, पण मायनस करायचं. हॅलो, कोणत्या साईडला आहे बुडीत कर्ज निधी? जमाला, पण लिहायचा नफा तोटा खात्याच्या नावेला, मायनस करायचं जुना बुडीत कर्ज निधी. किती आहे तो? जमाचं पद आहे की नाही? कुठचं पद आहे? उलट्या साईड म्हणजे जमाचं. कुठं लिहून राहिलो? नावेला. मग काय करायचं? मायनस जुना बुडीत कर्ज निधी. हे प्लसवाले समायोजनेतले नवीनवाले. पुढे चला. खरेदी परत आहे जमाला, कुठं लिहायचं? नावेला. काय करायचं? खरेदी परत मायनस. किती आहे ते? 2,000. 80,000 मधून 2,000 गेले 78,000. 78,000 ना. पुढे जाऊ. अपहार कुठे आहे? जमाला, तर नफा तोटा खात्याच्या जमाला. अपहार किती? 4,000. पुढे जाऊ. भविष्य निधी देयता. किती? 6,000. विकास निधी. विकास निधी किती? 4,000. त्याच्यानंतर 10% बँकेचे कर्ज. किती? 7,000. आता मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, जर एखाद्या पदावर टक्के असेल तर काय करायचं? व्याज आकारायचं. काय करायचं? व्याज. आता याच्यावर तारीख आहे काय कर्जावर? 7,000च्या 10% पूर्ण घेऊन घ्या. 7,000 10% 700. 7,700. बँकेचं कर्ज काय? देयता. देयता वाढली, नुकसान झालं नफा तोटा खात्याच्या. बँकेच्या कर्जावर किती रुपये? जेवढे रुपये प्लस केले तेवढे. समजलं का? पुढे जाऊ. पुन्हा सांगतो, लक्ष द्या. होत नाही आता हे. टाइम अप. 23 पत्रकातले पद सांगतो डबल. काय म्हटलं मी? सर्वात पहिलं पद आहे प्रारंभ स्कंद. प्रारंभ स्कंद कुठले याचं? नावे लिहिलं. दुसरं पद आहे खरेदी. खरेदी व्यापार खात्याच्या आतमध्ये लिहिलं, कारण खरेदीमधून खरेदी परत काय होते? मायनस. त्याच्यानंतर वेतन नफा तोटा खात्याच्या नावेला. अधिकार शुल्क व्यापार खात्याच्या नावेला. व्यापार व्यय नफा तोटा खात्याच्या नावेला लिहिला, कारण व्यापार व्ययचा सोबती उदाहरणामध्ये नाही, म्हणून व्यापार व्यय एकटाच आहे म्हणून नफा तोटा खात्याच्या नावे लिहिला. जर सोबती असता तर व्यापार व्यय व्यापार खात्यात लिहिला असता, सोबती नफा तोटा खात्यात लिहिला असता. बरोबर आहे. पण व्यापार व्ययचा सोबती नाही आहे उदाहरणामध्ये. व्यापार व्ययचा सोबती आहे सामान्य व्यय, विविध व्यय, किरकोळ व्यय. ठीक आहे. चला पुढे. जाहिरात नफा तोटा खात्याच्या नावेला. मजुरी व वेतन पहिले मजुरी आहे म्हणून व्यापार खात्याच्या नावेला. हस्तस्त्रोत संपत्ती, ऋणको संपत्ती, बुडीत कर्ज नफा तोटा खात्याच्या नावेला. फॉर्म्युल्यामधलं पहिलं पद हे बुडीत कर्ज.
हे नवीन नवीन समायोजनेमध्ये असते आणि जुना जो असते तो जमाला असते. 10% गुंतवणूक संपत्ती. आता गुंतवणुकीवर टक्के असल्यामुळं त्याच्यावर काय करायला लागते प्लस व्याज. 16,000च्या 10% आले 1600, परंतु इथं तारीख आहे 1 ऑक्टोबर 11, तर मार्च 12 पर्यंत किती महिने झाले 6 महिने. 16,000च्या 10% 1600 12 महिन्याचे, तर 6 महिन्याचे आपण घेतले 800 रुपये. 800 प्लस केले. गुंतवणूक संपत्ती असल्यामुळं संपत्ती वाढली, फायदा झाला. फायदा नफा तोटा खात्याच्या जमाला, गुंतवणुकीवर व्याज 800 रुपये. कळलं का? हे घरी जाऊन पाहायचं, वाचायचं, अभ्यास करायचा. समजलं काय? खंडाने घेतलेली मालमत्ता संपत्ती, उपस्कर संपत्ती, कार्यालय भाडे नफा तोटा खात्याच्या नावेला, संयंत्र संपत्ती, स्वामित्व अधिकार संपत्ती. स्वामित्व अधिकार म्हणजे एकास्वाधिकार. पुढे जाऊ. सूट नफा तोटा खात्याच्या नावेला, आहारण शिला देताला, आहारण शिलाच्या भांडवलमधून आणि मुन्नीच्या भांडवलमधून मायनस. पण त्याच्यावरही समाज नाही म्हणून खाली ब्रॅकेटमध्ये घेतले. पुढे चला. भांडवल शिला मुन्नी देता, धनको देता, विक्री व्यापार खात्याच्या जमाला, बुडीत कर्ज निधी जमाला आहे तर तो लिहायचा नफा तोटा नावेला, जुना बुडीत कर्ज निधी मायनस. खरेदी परत व्यापार खात्याच्या नावेला, खरेदीमधून मायनस. अपहार जमाला आहे, नफा तोटा खात्याच्या जमाला. भविष्य निधी विकास निधी देता, 10% बँकेचे कर्ज देता, पण त्याच्यावर टक्के असल्यामुळे आतमध्ये लिहिले 7,000च्या 10% 700 डायरेक्ट घेतले आपण. तारीख बिरीख आहे का इथं? तारीख असती तर मग तारखेनुसार महिने मोजा लागले असते, तेवढ्या महिन्याच्या काळा लागले असते, पण इथं आहे नाही. 7,000 10% 700 प्लस केले. बँकेचे कर्ज देता, देता वाढली, नुकसान झालं. नुकसान नफा तोटा खात्याच्या नावेला, बँकेच्या कर्जावर व्याज. ठीक आहे. बाकीचं उद्या पाहू. धन्यवाद. पार्टी आपली आभारी आहे.